हो, आदाब, नमस्कार। ठाण्यात एक गोल्डन गँग म्हणून जे काम करते आणि प्रत्येक पक्षाचे लोक त्याच्यात समाविष्ट आहे, अशा लोकांना बाजूला करा। जर ठाणे शहराचा तुम्हाला विकास करायचा असेल तर हे गुंडे तत्वाची लोक आहे, त्यांना अजिबात निवडून देऊ नका। सज्जन चांगले जे उमेदवार आहे, कारण आज आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेचा बजेट 7,000 कोटी पर्यंत गेलेला आहे। पण दुर्दैवाने मला सांगू इच्छितो का आज आपल्या ठाण्याला पाणीचं धरण सुद्धा नाही, डम्पिंगचा प्रश्न आहे। एवढे मोठे मोठे डेव्हलपमेंट तिथे झाले, मँग्रोव्हची कत्तली झाली, टीडीआरचे घपले झाले। तब्बल लोक सांगतात की 84,000 कोटीचा या 20-22 वर्षामध्ये घोटाळा झालेला आहे। म्हणून समस्त ठाणेकरांना मी आवाहन करतो की हे जी गोल्डन गँग ठाणे महानगरपालिकेला लुटण्याचं काम करते, त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून देऊ नका। चांगले उमेदवार निवडा, कारण उमेदवार जे आहेत, नेता जे आहेत, जनताच्या प्रभावामध्ये असले पाहिजे। हे बाहुबली खूप मोठे झालेले, त्यांचा प्रभाव जनतापेक्षा जास्त झालेला आहे। त्यांची दादागिरी यांच्या मास संपवण्यासाठी आणि ठाण्याचा खरं विकास होण्यासाठी आहे। म्हणून आपला राग आपण कुठे काढू शकतो? फक्त मतावरून काढू शकतो। तो चांगल्या उमेदवारांना निवडा, हीच विनंती करतो। धन्यवाद।